Okay, let us start with matrices MCQ. Just we are taking revision. आता या ठिकाणी सगळे आन्सर्स तुम्हाला द्यायचे आहेत. Okay. So let us start here with first example. If screen सगळ्यांना visible आहे ना? Yes, ma'am. Okay. I'll go for first. If x1, x2, x3 are linearly dependent vectors, then which option will be the correct option? B. B. Option B. जर लिनियरली डिपेंडंट असतील व्हेक्टर्स तर त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी लिनियर कॉम्बिनेशन मिळतं. म्हणजे दिलेल्या व्हेक्टर्स मध्ये जे काही व्हेक्टर्स असतील तर त्याच्यामध्ये एक रिलेशन मिळतं. So that relation can be defined as x1 is equal to kx2 plus lx3. त्या ठिकाणी काही असू शकतं. म्हणजे आता हे जे काही कॉन्स्टंट टर्म्स आहेत ते डिफरंट येऊ शकतात तुमचे. ओके, नेक्स्ट. If x1, x2, x3 are linearly independent and k1 x1 plus k2 x2 plus k3 x3 is equal to 0, then which option is the correct option now? D. D. Option 1, option 2, D. third option and fourth option. जर linearly independent आहे म्हणजे त्या ठिकाणी काय असणार आहे? पॉसिबिलिटी काय असते? All All are k's zero. are zero. All k's are 0. Next, if x1, x2, x3, so on xn are linearly dependent vectors, then vectors x1, x2, x3, so on xn minus 1 are काय असतात तिथं? Whether they are linearly dependent, linearly independent, all zeros cannot be determined. Linearly dependent. Yes, all vectors will be Dependent. linearly dependent. Okay. Then next, the eigenvalue of the matrix. The eigenvalue of the matrix 4, 2, minus 2, 1 are. काय असतील सांगा आता इथं eigenvalues? Zero. Zero. 0. 4, 1 and 4. इथं बघा, the eigenvalues of the matrix. मॅट्रिक्स काय दिलंय बघा, सॉल्व्ह करा सरळ. जर येत नसेल तर डिरेक्टली सॉल्व्ह करायचं. काय असते बघा इथं, ज्यावेळेस आपण मॅट्रिक्स लिहितो म्हणजे आयगन व्हॅल्यू लिहिण्यासाठी, आयगन व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो? कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन लिहितो. कसं लिहितोय तो? a मायनस लॅम्बडा इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी फक्त 2 by 2 चा मॅट्रिक्स आहे म्हणजे लिहिणार कसं? 4 मायनस लॅम्बडा 2 मायनस 2 1 मायनस लॅम्बडा. हे डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह केलं तर काय मिळेल? 4 मायनस लॅम्बडा इंटू 1 मायनस लॅम्बडा मायनस 2 इंटू -2 प्लस 4 इक्वल टू 0. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करा आधी. 4 इंटू 1 मायनस लॅम्बडा दॅट इज 4 मायनस 4 लॅम्बडा मायनस लॅम्बडा प्लस लॅम्बडा स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल टू 0. आता इथं लॅम्बडा स्क्वेअर मायनस 5 लॅम्बडा प्लस 8 इज इक्वल टू 0. आता ह्या इक्वेशनचे फॅक्टर्स फाइंड आउट करा. 8 चे फॅक्टर्स, मिडल टर्म आहे तुमचा -5. काय असेल आता 8 चे फॅक्टर्स? -4. हा बोला. -4 -1. काय येतं? येस, एनीवन? मिडल -4 -1. हा -4 -1. इथे इथं इथं बघा ना, इथं काय आहे? 4 ने मल्टिप्लाय करतोय ना आपण. 4 इंटू 1 4
4 into minus lambda minus 4 lambda minus lambda आणि हा minus minus plus lambda square आणि हा 2 into 2 minus 4 minus minus becomes plus 4. आता इथं 4 plus 4 8 आहे. Eigen value of the matrix. होत नाही मग. -4 -1 येत नाही मॅम. हा तेच Minus- म्हणते ना. इथे पॉसिबिलिटी नाहीच आहे ना 8 येण्यासाठी. 4 into 2 2 B into square 4 minus 8 into 1. 4AC. D नाही option. पॉसिबल. आता एक Plus or minus लक्षात B घ्या. square minus. हा ते झालं. आता इथे बघा हा जो 4 आणि 1 आहे. आयगन व्हॅल्यूजचे प्रॉपर्टीज ते बघा. वापरून होते. प्रॉपर्टीज ऑफ आयगन व्हॅल्यूज. प्रॉपर्टीज ऑफ आयगन व्हॅल्यूज त्याच्याने काय येतं सांगा. येस. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ आयगन व्हॅल्यूज? आठवतात का सगळ्यांना? हाऊ वी आर टेकिंग दॅट प्रॉपर्टीज ऑफ आयगन व्हॅल्यूज? एखादी तर प्रॉपर्टीज सांगा. Diagonal sum equal to eigenvalue sum. काय आहे? Yes, anyone? हा प्लीज. Sum of diagonal elements equal to sum of eigenvalues. प्रॉपर्टी सांगा. बी फास्ट. हॅलो. हो माझा आवाज येतोय ना? Ma'am, matrix is equal to the value of determinant of matrix. हा आणखीन. if lambda 1, lambda 2, lambda 3 are the eigenvalues of A, then 1 upon lambda 1 and 1 upon lambda 2, 1 upon lambda 3 ओके eigenvalues दॅट of इज द इनवर्स झाले. Product of eigenvalues is equal to determinant of matrix. sum of eigenvalues is equal to the sum of elements of principal diagonal element. हा I get आता it. या ठिकाणी आता इथं 4 1 आहे -2 2 आहे. आता या ठिकाणी आय थिंक दॅट क्वेश्चन मध्ये काही प्रॉब्लेम आहे का? 4 2 -2 1. Cannot be determined. Cannot be याच्यामध्ये determined. येस याच्यामध्ये प्रॉब्लेम. Answer येत नाही. येस. आणि- ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. Answer आन्सरच मिळणार येत नाही नाही आपल्याला. त्याचं. आणि आन्सर जर सपोज आपण ह्याच्यामध्ये काढलं क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युलामध्ये काढलं तर हे जे काही आहे फ्रॅक्शन मध्ये वगैरे काही मिळते. मिळून जाईल आपल्याला. ते फ्रॅक्शन मध्ये वगैरे Root मध्ये काही येते. मिळेल. तर या ठिकाणी आपल्याला हे तिन्ही पण मिळणार नाही. लास्ट वन काय असेल? कॅन नॉट बी डिटरमाइंड. ओके. नेक्स्ट. If 2 to 8 are eigenvalues of the matrix A and 6 3 k are diagonal elements of A, then k is equal to 3. 3. Yes. बघा इथं इथं प्रॉपर्टी कोणती वापरली आपण? Sum of eigenvalues is equal to sum of diagonal elements. Sum of eigenvalues is equal to sum of diagonal elements. Diagonal elements. मग इथे किती आलंय? 12 minus 9 is equal to k. So k will be 3. ओके. हा झाला k is equal to 3. त्याच्यानंतर नेक्स्ट हे झालं. त्याच्यानंतर द कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन ऑफ द मॅट्रिक्स A is lambda square minus lambda minus 1 is equal to 0. Then which option is the correct option? A inverse does not exist. A inverse exists but cannot be determined. A inverse is equal to A plus I.
A is equal to A inverse minus I. आता आपल्याला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे. मग कॅले हॅमिल्टन थेरम ह्याला कसं लिहू शकतो आपण? हे इक्वेशन जे आहे, दिस लॅम्बडा रिप्लेसिंग बाय A, so it will be A square minus A minus 1 into I is equal to 0. आता A इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आपल्याला. A इन्व्हर्स फाइंड आउट करायचं म्हणजे ह्या इक्वेशनला आपण 1/A ने मल्टिप्लाय करतो, म्हणजे A इन्व्हर्स ने मल्टिप्लाय करतो. सो इट विल बी A minus A into A inverse, that is I, minus A inverse is equal to 0. Therefore, A inverse is equal to, काय मिळतं बघा? A minus I. A minus I. ओके, आता या ठिकाणी हा ऑप्शन जो आहे किंवा हे जे एक्झाम्पल आहे, आता याच्यामध्ये ऑप्शन बघा, कोणतं एक पॉसिबिलिटी अजून एक आहे, ही पॉसिबिलिटी होऊ शकते. हे दोन्ही टर्म्स त्या साईडला गेले, म्हणजे A इज इक्वल टू काय असू शकतं? A इन्व्हर्स प्लस I येणार. हा, पण इथे डी मध्ये काय दिलंय? A इन्व्हर्स मायनस I दिलाय. बरोबर आहे? ऑप्शनच नाही तिथं. हा, या ठिकाणी हे ऑप्शन किंवा या ठिकाणी म्हणजे इथं मायनस, या साइन चेंज ठिकाणी पाहिजे. दिस टर्म विल बी मायनस, अदरवाइज हा या ठिकाणी ही टर्म प्लस असायला पाहिजे. म्हणजे ऍक्च्युअल आन्सर काय मिळतं आपल्याला? A इन्व्हर्स इज इक्वल टू A मायनस I. और डी मध्ये जर आपण असं चेंजेस केले, A इज इक्वल टू A इन्व्हर्स प्लस I असं घेतलं तर हे दोन ऑप्शन करेक्ट आहेत. त्या ठिकाणी ऑप्शन दिलेलं नाहीये. ठीक आहे, देन नेक्स्ट पुढे जाऊयात आपण ह्याच्या. हा, the characteristic equation of the matrix A is A square minus 2 lambda minus 1 is equal to 0. तर याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तेच केलेलं आहे, ऑप्शन सेम दिलेले आहेत. तर ऍक्च्युअल इथं ऑप्शन येतं 2 आहे ना इथं. हा. 2, हा, इथलं काय येणार आहे? 2 into I येणार इथं. हे ऑप्शन जे आहेत हे ऑप्शन चुकीचे आहेत. ह्याचं कसं येणार ऑप्शन? मग आता इथं इक्वेशन कसं मिळेल आपल्याला? A square minus 2A minus I is equal to 0. So here it will be A minus 2I minus A inverse is equal to 0. Therefore, A inverse is equal to A minus 2I. ओके, हे ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे आणि इथं ऑप्शन कुठेही दिलेलं नाहीये. सेम ऑप्शन त्यांनी कॉपी पेस्ट केलेलं आहे. ओके, लेट इट बी. नेक्स्ट, इफ 2, 3, 4 आर द आयगन व्हॅल्यूज ऑफ मॅट्रिक्स M1, then determinant of M is equal to 24. 24. it is the answer 24. 24 कोणत्या प्रॉपर्टी वरनं आपण म्हणतोय? Product of eigenvalues is equal to determinant of matrix. Yes, product of lambda 1, lambda 2, lambda 3 is equal to determinant of A. Okay, so this second option is the correct option. Next, 0 is one of the eigenvalues of A. Then A is singular, non-singular, Singular. symmetric, non-symmetric. सिंग्युलर. एक eigenvalue हे आहे 0 आहे, म्हणजे त्याचा डिटरमिनंट काय मिळतो? 0च मिळतो. बरोबर आहे ना? Product of eigenvalues is equal to determinant of matrix A. आताच मगाशी बघितलंय आपण तिथं वरच्या ह्याच्यामध्ये 8व्या एक्झाम्पल मध्ये. मग एक जर 0 असेल, प्रोडक्ट तुमचा 0 मिळाला आणि डिटरमिनंट ऑफ A इज इक्वल टू 0 असेल, तर तो सिंग्युलर असतोय का नॉन सिंग्युलर असतोय? सिंग्युलर असतोय. नेक्स्ट, इफ वन ऑफ द आयगन व्हॅल्यू ऑफ हे मॅट्रिक्स दिलंय ABCD इज इक्वल टू 0, वेअर नन ऑफ ABCD इज 0, म्हणजे हे नॉन 0 एलिमेंट्स आहेत ह्या मॅट्रिक्स मधले, देन AD minus BC equal to 0. काय मिळेल तुम्हाला? ऑप्शन सी. ऑप्शन सी. C is the correct. हाँ. Yes, AD minus BC is equal to 0. Next, if the eigenvalues of 3x3 matrix A are 2, 5, 6, then the eigenvalues of A square are D option. D. काय असणार आहे?
हा A 425 चे जर आपले 36. लॅमडा 1 लॅमडा 2 असे 425 ऑप्शन 36. हा मग ए स्क्वेअरचे जे आयगन व्हॅल्यूज असतात ते काय असणार आहे लॅमडा 1 स्क्वेअर अँड लॅमडा 2 स्क्वेअर. ओके सो हिअर ए इज इक्वल टू लॅमडा 1 lambda 2. If a is equal to lambda 1 lambda 2 then a square will be lambda 1 square lambda 2 square. A cube काय असेल सांगा? A cube काय असेल? 8, 125 and 256. 125 म्हणजे and जसं त्या जे 256. आयगन व्हॅल्यूज आहेत त्याचे क्यूब करत जायचं आपल्याला. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये ऑप्शन कोणता असणार आहे? 425 and 36. Yes. Then the sum of the eigenvalues of 3 by 3 matrix is 16 and two of them are 5 and 7. Then the third is 4. B option. eigenvalueचा सम आहे 16. 4 आणि इकडे 5 7 आणि थर्ड option B. ऑप्शन 2. 16 minus 12 12. is equal to 4. So option B is the correct option. Next, the smallest and the largest eigenvalue of matrix. The smallest and the largest eigenvalue of the matrix. Matrix दिलेला आहे are 0 and 15. Then the third eigenvalue is 3. 3. it is 3. How? Principal diagonal element is equal to eigenvalues. Yes. 8 plus 7 plus 3 हे जे आहेत त्यांची ऍडिशन जर केली एक 0 आहे एक 15 आहे जे राहिलेला कोणता असणार आहे ऑब्विसली 3 असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल the sum of the eigenvalue of 2613 minus 1 2 3. 462 is 9. yes what is the answer? D option. 3. Product of eigenvalues is equal to Option din. Determinant of A. 3 ma'am. आता इथे बघा सम ऑफ eigenvalues 3 येणार ना? सम किती येतं 3. Option लॅम्बडा 1 लॅम्बडा 2 इज इक्वल टू A1 A. eigenvalues काय असणार आहे सांगा मला प्रॉपर्टी सांगा ती. diagonal elements. Sum of diagonal elements equal to sum of eigenvalues. आता diagonal elements काय आहेत आता इथं 2 2 minus minus 1 2. आणि 2 यांची ऍडिशन किती येते 3. 3. 3. ऑप्शन दिले का इथं नाही दिलेला option. पण ते सॉल्व्ह नाही केल्यानंतर दिलेलं. येईल का? कोणतं सॉल्व्ह केल्यानंतर Property नुसार तर येत ते नाही. रेग्युलर मेथडने बघा की सॉल्व्ह करून बघा. The sum of eigenvalues of given matrix सॉल्व्ह करून बघा काही प्रॉब्लेम नाही. 2 minus lambda 6 1. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय 4 6 2 minus lambda. ऍक्च्युअली आपल्याला इक्वेशन युज करतोय आपण लॅम्बडा क्यूब मायनस S1 S1 लॅम्बडा प्लस S2 S2 लॅम्बडा मायनस मायनस डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू 0. 0. ओके हा आता या ठिकाणी लॅम्बडा क्यूब S1 काय आपला S1 इज इक्वल टू सम ऑफ डायगोनल एलिमेंट्स म्हणजे इथे 3 आला. S2 काय मायनर ऑफ 2 मायनस 2 मायनस 6 नाही मायनस 6 नाही Minus मायनस 12 Minus 14. क्रॉस मल्टिप्लिकेशन ना याचं मायनस 2 मायनस 12 मायनस 14 प्लस मायनस 1 चा 4 मायनस 4 0 0. आणि नेक्स्ट 2 साठीचं काय मायनस 2 Minus 20. मायनस 18 मायनस 20. मायनस 20 ना येस. which is equal to minus Minus 34. 34. त्याच्यात डिटर्मिनंट किती आलं सांगा एनीवन डिटर्मिनंट ऑफ A
किती येतं? 2 in bracket minus 14 minus 6 in bracket -2. आणि -2 plus 1 in bracket 22. 22. म्हणजे किती आला हा? -28 plus 12 plus 22 which is equal to हे -28 plus 34 6 6 16 ना? 6 No, it is 6 6 only. It is only 6. Determinant of A is equal to 6. म्हणजे हे इक्वेशन कसे मिळालं तुम्हाला? लॅम्बडा क्यूब मायनस S1 लॅम्बडा स्क्वेअर. S1 काय आपला 3. 3 lambda square हा. प्लस plus S2. 6 lambda. Sorry, S2 मायनस 34 आहे. plus 34 आहे. 34 lambda. हा. आणि हा मायनस 6 इज 6 इक्वल टू 0. 0. तर या ठिकाणी कोणती Five. व्हॅल्यू पुट करायची बघा? 1 ची. म्हणजे पहिला प्रोडक्ट सॉरी पहिला फॅक्टर काय असेल? लॅम्बडा इज इक्वल टू काय असेल सांगा? -3 -34 -6. Sum of eigenvalues of सॉल्व करून सांगा मला आन्सर. Yes, anyone? बोला कोणीतरी. गप्प बसू नका, सॉल्व करून सांगा मला आन्सर. ऑप्शन करेक्ट आहेत का चेक करा अगोदर. Yes, anyone? हा कोण सांगेल आन्सर सांगा पटकन. Yes, anyone, please be fast. कोणी सांगेल का? मॅम होत नाही व्हेरीफाय. व्हेरीफाय होत नाही ना? म्हणजे त्या Pattern ठिकाणी मिळत कुठेतरी नाहीये. एक व्हॅल्यू चुकलेली आहे त्याच्यामध्ये. होत नाही मेमरी. या ठिकाणी -1 च्या ऐवजी जर +1 राहिलं असतं तर आपल्याला आन्सर सी मिळालं असतं आपल्याला. बरोबर आहे ना?
आन्सर हे सगळं चुकीचे आहेत. तिथे जे काही क्वेश्चन दिलेला आहे त्याच्यामध्ये प्लस ऑप्शन मायनस मध्ये चुकले. हा ऑप्शन चुकलेले आहेत. अदरवाईज हा जो -1 आहे तो +1 घेतला असता तर चालला असता. ओके नेक्स्ट द प्रोडक्ट ऑफ द आयगन व्हॅल्यूज ऑफ द मॅट्रिक्स. हा याच्यासाठीच तुम्हाला सांगितलंय मी की MCQ अटेम्प्ट करताना डिरेक्टली असं म्हणजे ABCD चूज करू नका, थोडस लक्ष द्या, नंतर मग सॉल्व्ह करा. नेक्स्ट एक्झाम्पल द प्रोडक्ट ऑफ द आयगन व्हॅल्यूज ऑफ अ मॅट्रिक्स 2 1 3 6 इज D. ऑप्शन 4. ऑप्शन डी. येस. D. Okay. If the eigenvalue of a matrix A are 2, 3, 4, then eigenvalues of A inverse are D option. option D 1/2, yes, 1/2, 1/3, and 1/4. Next example. 4. If the eigenvalues of a matrix 2, 3, -1, 0, 3, 4, 0, 0, 5 are 2, 3, 5. 2, 3, 5. D option. 2, 3, 5. Next. The characteristic equation of matrix A is x square minus 2x minus 1. Then Square minus D. A minus I. A option. square minus 2A minus I is equal to 0. Option B is the correct option. Isn't it? Next. The eigenvalues of the matrix. -5. -5 -1 येतं. -5. -5 5. 5 -1. ऑप्शन ए. A option. Option A is the correct option. Okay. बरोबर आहे ना? Yes. -5 येते. काय येतं? -5 येणार ना. -5 5 कसं येणार? हा त्याच्यामध्ये बघा इक्वेशन्स कशी मिळतात बघा. लॅम्बडा प्लस 5 मिळतो ना. लॅम्बडा प्लस 5 आणि लॅम्बडा -1 मिळतो वाटतं. इज इक्वल टू 0. इक्वेशन बघा की बरोबर आहे. 1 minus lambda into 3 minus lambda minus 8 is equal to 0. 3 minus lambda minus 3 lambda plus lambda square minus 8 is equal to 0. जे इक्वेशन तुमचं मिळते ते lambda square minus 4 lambda minus 5 is equal to 0. आता 5 चे प्रोडक्ट्स त्याचं मिडल टर्म मायनस पाहिजे, म्हणजे -5 आणि 1 झाला, म्हणजे लॅम्बडा -5 आणि लॅम्बडा +1 असे येते ना. हा लॅम्बडा इक्वल ऑप्शन टू 4 येते. ऑप्शन 3 येते. विच ऑप्शन इज द करेक्ट येतं? 3 ऑप्शन. 3 येते का 1 येतं? 1 येते. 1 Yes, येते. lambda is equal to 5 and lambda is equal to -1 मिळेल आपल्याला. म्हणजे ऑप्शन A is the correct option. Okay. Next. The eigenvalues of the matrix. Yes, anyone? C option. C ऑप्शन. 0, 0, 3. Yes. सगळ्यांना सुटतं हे eigenvalues of the matrix. Yes. यस मॅम. 0, 0. Option C is the correct option. Next bit or next type homogeneous non-homogeneous examples आहेत इथं. Choose the correct alternative. The system of equations AX is equal to B, where A is a m by n singular matrix, is consistent if the rank of coefficient matrix A is option A equal to the rank of augmented matrix AB, greater than rank of augmented matrix, less than the rank of augmented matrix, and equal to m by n. A option. Consistent आहे. Option. Consistent कधी असणार आहे? जर रँक ऑफ A आणि रँक ऑफ अगुमेंटेड मॅट्रिक्स सेम असतील तर. बरोबर आहे ना? Rank of A is equal to rank of augmented matrix AB. Then we can say that in non-homogeneous system of equation, the given system will be consistent.
हे नॉन होमोजिनियस आहे. Ax इज इक्वल टू बी. कन्सिस्टन्सीसाठी ही कंडिशन सॅटिस्फाय व्हावी लागते. ओके. द नेक्स्ट, द रँक ऑफ अ मॅट्रिक्स इज इकेलॉन फॉर्म. इज इन इकेलॉन फॉर्म. Equal to. डॅश डॅश द नंबर ऑफ रोज कंटेनिंग नॉन झिरो एलिमेंट्स. इकेलॉन फॉर्म कधी म्हणतोय आपण? ग्रेटर ग्रेटर दॅन कसं म्हणणार? रँक ऑफ मॅट्रिक्स इन इकेलॉन फॉर्म. इक्वल टू number of non-zero number of rows containing non-zero elements. म्हणजे आता हा तुमचा मॅट्रिक्स असा आहे. इथे 2 घेऊयात. 0 0 0. त्याची रँक किती असणार आहे? 2 आहे. इथे. रँक इज इक्वल टू 2 आहे. आणि हा इकेलॉन फॉर्म आहे तुमचा. बरोबर आहे ना? बरोबर. रँक ऑफ इकेलॉन Yes, फॉर्म. आता या ठिकाणी 1 असेल. इकेलॉन फॉर्म मध्ये फक्त एक कंडिशन आहे. A11 हा 1 असू शकतोय, कधी नसू शकतोय. ओके. त्यावेळेस हा जो फॉर्म आहे, इकेलॉन फॉर्म म्हणतात त्याला, आणि या फॉर्म मध्ये त्याची रँक कशी कन्सिडर केली जाते? द रोज विच आर कंटेनिंग नॉन झिरो एलिमेंट्स. किती नॉन झिरो रोज आहेत इथं? 2 आहेत. सो आपण 2 म्हणलं म्हणजे इक्वल टू द नंबर ऑफ रोज कंटेनिंग नॉन झिरो एलिमेंट. ओके. Next, the system of equations Ax is equal to B where A is non-singular matrix is inconsistent if the rank of A is yes Solution. less than the rank of AB. Look at this. Rank of A is less than rank of AB. Option B. Greater than AB. Equal to AB. And equal to m by n. Which option is the correct option? First. Less than the rank of A. Yes, option A is the correct option. Next, the system Ax is equal to B where A is square matrix has unique solution if determinant of A is Not zero. Not zero. is not zero. Not zero. Next, if the rank R of the matrix A in Ax is equal to B is less than the number of unknowns n, then the system has Infinite solution. Finite solution. yes R हा less than n दिलाय तुम्हाला, तर त्यावेळेस तुम्हाला काय मिळतील? Infinitely many Many solution. solution. Okay. Next, let A be a 3x3 matrix of rank 2 and Ax is equal to B be the corresponding non-homogeneous equation, then the solution has rank 2 आहे आणि 3x3 चा मॅट्रिक्स आहे तो. One independent parameter. Parameter. Yes, R is N less than minus R. हा. R काय दिलंय तुम्हाला इथं? 2 दिलेला आहे. नंबर ऑफ अननोन्स आर 3. 3. आता इथे n मायनस आर मिळणार. n मायनस आर म्हणजे काय असेल? 3 minus 2 means equal to 1 पॅरामीटर. एकच पॅरामीटर आहे ना, मग याच्यामध्ये ऑप्शन काय असेल? 1 इंडिपेंडंट पॅरामीटर. ओके. नेक्स्ट, आता या ठिकाणी x plus by is equal to c is consistent, then it means geometrically. आता geometricallyचा ह्याच्यामध्ये आपण घेतलेलं नाहीये, तरी पण बघा the set of equations are consistent. सगळे हे तिन्ही सेट कन्सिस्टंट आहेत. geometrically कसे असतात? ते पॅरलल असतात, परपेंडिक्युलर असतात, इंटरसेक्ट इन 1 पॉइंट असतात. कसं असतं सांगा? गेस करू शकता कोण? Intersect in 1 point. इंटरसेक्ट इन 1 पॉइंट. 1 point. Is it true? Is it true? Yes, ma'am. Yes. Okay. Next. त्याच टाइपचे क्वेश्चन्स आहेत सगळे. The rank of the coefficient matrix equations are then the planes are parallel to each other, intersect in one plane, 1 point, intersect in a line, form a prism. Actual हे हा सिलेबस मधनं पार्ट काढलेला आहे तुमचा, तरी पण सांगू शकता का तुम्ही कुणी?
Intersecting line. intersect in a line. Nice. The rank of the coefficient matrix. Parallel to each other. Inconsistent असल्यावर पॅरलल असतात ना मॅम. इनकन्सिस्टंट असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला ते फिगर्स काढून दाखवावं लागतील या त्याच्यामध्ये. सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स, लिनियर सिस्टीम. आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी वन सोल्युशन असेल जर एकमेकाला एका पॉइंट मध्ये दोन लाईन्स इंटरसेक्ट होत असतील, दोन लाईन्स एकमेकाला इंटरसेक्ट होत असतील तर त्या ठिकाणी एक सोल्युशन मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर सपोज कॉमन पॉइंट नसेल, कॉमन पॉइंट नसणार त्याच्यामध्ये, तर त्यांना आपण काय म्हणतोय, नो सोल्युशन. एका पॉइंट मध्ये असतील दोन टर्म्स म्हणजे दोन लाईन्स, इकडे बघा थोडस. आता या ठिकाणी दोन लाईन्स आहेत, L1 आणि हा L2. दोन्ही लाईन्स एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात, तर त्यावेळेस इथं युनिक सोल्युशन मिळतं, म्हणजे वन सोल्युशन. तर त्याच्यानंतर सपोज हे दोन टर्म्स कुठेही एकमेकाला हे नाहीयेत, इंटरसेक्ट होत नाहीयेत, म्हणजे L1 आणि L2 एकमेकाला इंटरसेक्ट होत नाहीत, तर त्यावेळेस म्हणजे यांच्यामध्ये कोणताही कॉमन पॉइंट नाहीये. या ठिकाणी L1 आणि L2 हे लाईन्स आहेत ते इंटरसेक्ट होत नाहीयेत, तर त्यावेळेस त्याला काय म्हणू शकतो आपण इथं, द सिस्टीम No ऑफ लिनियर solution. इक्वेशन, नो सोल्युशन. एकमेकाला कुठंच जॉईंट होत नाहीत ते. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जर सिंगल असेल, आता L1 आणि L2 एकत्र असतील असे, हेच दोन्ही इकडे आहेत, हे L1 आहे याच्यावरच, म्हणजे ह्याच्यावर L2 आहे, तर त्याला काय म्हणू शकतो आपण, Infinite solution. हा. एकाच ह्याच्यामध्ये L1 and L2 have infinitely many common points, कारण दोन्ही एकमेकावर आहेत, हे दोन्ही टर्म्स म्हणजे दोन्ही लाईन्स एकमेकावर असे पॅरलल म्हणू शकतो, एकाच ह्याच्यामध्ये आहेत ते, एकाच लाईनवर आहेत ते दोन्ही लाईन्स, तर त्या ठिकाणी नंबर ऑफ पॉइंट्स असतात, त्याला काय म्हणतोय आपण, इन्फायनाइटली मेनी सोल्युशन. इन्फायनाइटली मेनी सोल्युशन. ओके. मग त्याच्यानंतर आता सपोज आता हा इथं घेतला, हा L1, हा घेतला L2, याची मिनिंग काय होते सांगा. युनिक सोल्युशन. युनिक याला काय म्हणतो आपण, युनिक सोल्युशन म्हणतो ना, बरोबर आहे ना. Yes. हा, म्हणजे युनिक सोल्युशन असेल तर एका कुठेतरी एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात. पॅरलल लाईन्स असतील तर नो सोल्युशन असतं, solution. आणि दोन्ही लाईन्स एकाच वे मधनं जात असतील, एकाच वे मधनं दोन्ही लाईन्स एकाच वे मधनं जात असतील, म्हणजे नंबर ऑफ पॉइंट्स आर इक्वल इन बिटवीन देम, दस इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स असतात. मग आता इथं काय दिलंय, इफ द रँक ऑफ अ कोएफिशिएंट मॅट्रिक्स ऑफ अ इक्वेशन, इथं इक्वेशन येताना इक्वल टू D1 दिलंय, त्याच्यानंतर सेकंड आहे A2x प्लस B2y प्लस C2z इक्वल टू D2 आहे, आणि A3x प्लस B3y प्लस C3z इज इक्वल टू D3 इज देअर देन, या ठिकाणी क्वेश्चनच दिला नाही पुढं. देन द प्लेन्स आर, आता हे जर इक्वेशन्स आहेत, रँक पण दिलेलं नाही इथं, मग आता हे पॅरलल आहेत की इंटरसेक्टिंग आहेत, आय डोंट नो. इथं त्यांनी काही दिलेलं नाहीये, तिन्ही टर्म्स कसे दिलेले नाहीये तिथं. देअरच्या जागी 3 आलं प्रिझम. देअरच्या जागी 3 असलं असतं तर is 3, then the planes are, नाही 3 नाहीच आहे तिथं. ऍक्च्युअली बघा, द रँक ऑफ, रँक 3 झाली, 3 जर झाली तर मग इथं काय असणार आहे, तिन्ही पॉइंट एकामध्येच राहणार ना, म्हणजे XYZ हे 3 आहेत, म्हणजे रँक 3 आहे आणि नंबर ऑफ अननोन्स आर 3 आहेत, R इज इक्वल टू N आहे. मग हे तिन्ही लाईन्स कुठं होणार, इंटरसेक्ट इन B वन option. पॉइंट, ऑप्शन बी. आता या ठिकाणी पण तसंच दिलेलं आहे,
इफ द रँक ऑफ कोएफिशियंट इज 2 आहे आणि इथे बघा r इज इक्वल टू 2 आहे, n इज Intersect in a इक्वल टू line 3 आहे. मग नाही r इज इक्वल टू 2 आहे, n इज इक्वल टू 3 आहे. मग आता इंटरसेक्ट इन वन पॉइंट येतं की आर पॅरलल टू इच अदर, इंटरसेक्ट इन अ लाईन काय असेल? इन्फिनिटली मेनी सोल्युशन असेल. येस, मेनी सोल्युशन म्हणजे इंटरसेक्ट इन अ लाईन येणार. लाईन. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट पण तसेच आहेत एक्झाम्पल्स हे. टू झाला, आपण ते सेमच आहे ते. हा, इथे बघा आता पुढचं एक्झाम्पल. If A be the 3x3 matrix of rank 2, then the solution of Ax is equal to 0 has. Yes, please, anyone? पॅरामीटर झालं मॅम. Trivial solution. Rank 2 आहे. n is equal to 3 आहे. Answer काय असेल? वन इंडिपेंडेंट Option. पॅरामीटर. One independent 3x3 parameter. matrix of rank 1 and then the solution of Ax is equal to 0 has. Two independent parameters. n3 आहे, r is equal to 1 आहे. Two independent parameters. Okay. Next, consider an equation Ax is equal to 0 where A is a square matrix of order n and rank n, and X is a n by 1 matrix of n unknowns and each r is equal to n. The system has r is equal to n आहे. कोणत्या फॉर्म मध्ये? X is equal to 0. बाकी सगळं सोडून द्या. हा, Trivial solution. ट्रिवियल. has only trivial solution म्हणजे युनिक सोल्युशन आहे. सोल्युशन मिळणार इथं. The system of equations 2x plus 3y is equal to 5 and 4x plus 6y is equal to 10 has no solution, unique solution, infinite number of solution, exactly two solution. Unique solution. Exactly. इन्फिनिट सोल्युशन. इन्फिनिट आहे. 2x plus 3y दोनच मिळणार ना सोल्युशन तुम्हाला, x आणि y दोनच मिळणार की इथं. 4x plus 6y is equal to 10. तुम्ही x ची व्हॅल्यू आता या ठिकाणी जर तुम्ही सायमल्टेनियस सॉल्व्ह केला, तुम्ही x ची व्हॅल्यू पुट केलात तर y मिळेल तुम्हाला, y ची व्हॅल्यू पुट केलात तर x व्हॅल्यू मिळेल. बरोबर आहे ना? म्हणजे एक्झॅक्टली दोनच व्हॅल्यू मिळतील. इट इज एक्झॅक्टली टू Option D. सोल्युशन्स. ऑप्शन डी. इथे बघा नेक्स्ट. इफ n is a square matrix of order n and x is equal to 0 where x is n by 1 matrix of unknowns and if r is less than n, then the system has n minus r parameter. N minus R independent solution. ऑप्शन n minus B. option 2 is the correct option. N minus r parameters. Okay, or n minus r independent solutions. Then next, the system of equations ax is equal to b is inconsistent if, which option is the correct option? Option A. Option A is the correct option. Then a system of equation ax is equal to b such that the rank of A is 5 and the number of unknowns is 8. Then the system has 3. 8 minus 5. सी ऑप्शन. Option C. And the last one, if the equation ax plus b is equal to 0 has infinite solution for A and b is equal to 0. 0. ax is equal to b minus b plus 0. Okay. Shall we stop here then? राहिलेले आपण नंतरच्या लेक्चर मध्ये कव्हर Yes, ma'am. करूया. Yes, ma'am. ओके. हा, तुम्हाला ऑलरेडी एमसीक्यू बुकलेट मी शेअर केलेला आहे स्टार्टिंगलाच. त्याच्यामध्ये जेवढे शक्य असतील, पॉसिबल असतील तेवढे सगळे एमसीक्यू अटेम्प्ट करा. नाउ आय एम गोइंग टू एंड दिस मीटिंग हिअर ओनली. मॅम, हा बोला. ISC थोड झाल्यावर एकदा फुल पोर्शन वर टेस्ट घेईल का? फुल पोर्शन वर घेता येईल काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हाला तुमच्या एक्झाम साठी जे डेमो असेल ते युनिव्हर्सिटी कडून मिळून जाईल.
तुमच्या लॉगिन आयडी कसं हे करायचे तर ते सगळं सांगितलं जाईल तुम्हाला डेमो थ्रू तुम्हाला सांगितलं जाईल ते. आणि आपण टेस्ट घेऊयात, काही प्रॉब्लेम नाहीये. सगळ्याच पोर्शनवर कम्प्लीट 5 जे युनिट आहेत आपले 5 युनिटवर आपण टेस्ट घेऊयात. ओके मॅम. Okay. Chalo then, bye. Thank you all of you.